औरंगजेबाने आपला सर्वात विश्वासू आणि अनुभवी सेनापती शाहिस्ते खान याला हजारो सैनिकांसह दक्षिणेत पाठवलं होतं आणि त्याने थेट लाल महालच ताब्यात घेतला. राम राम मंडळी, पैसे की यात्रा सुरू करते आहे. हो, तोच लाल महाल जिथे महाराज लहानाचे मोठे झाले. हे फक्त घर नव्हतं, हा होता महाराजांचा स्वाभिमान. महाराजांनी काही निवडक मावळे घेतले आणि ते लग्नाच्या वऱ्हाड्याच्या वेशात पुण्यात शिरले. ढोल ताशे, लग्नाचे कपडे. पण हा लग्न सोहळा नव्हता, ही होती इतिहासातील पहिली सर्जिकल स्ट्राईक. महाराज थेट लाल महालाच्या मागच्या बाजूला पोहोचले, भिंतीला शांतपणे भगदड पाडलं आणि आत प्रवेश केला. क्षणात तलवारी चमकल्या. मुघल सैनिकांना काही समजण्याच्या आत हल्ला झाला. शाहिस्ते खान झोपेतून घाबरून उठला. तो खिडकीतून उडी मारून पळू लागला, पण महाराजांच्या तलवारीचा वार बसताच त्याची 3 बोटे जागीच कापली गेली. हल्ला यशस्वी झाला. पण आता सगळ्यात मोठं आव्हान होतं. मुघल सैन्य जागं झालं होतं. सगळीकडे शोध सुरू होता आणि इथे महाराजांच्या मावळ्यांनी बैलांच्या शिंगांना मशाली बांधल्या आणि त्या बैलांना वेगळ्या दिशेने पळवलं. दूर हलणाऱ्या मशाली पाहून मुघल सैन्याला वाटलं महाराज याच दिशेला पळत आहेत. संपूर्ण सैन्य त्या मशालींच्या मागे पळालं आणि दुसऱ्या बाजूने महाराज शांतपणे मावळ्यांसह सुरक्षित बाहेर पडले आणि सिंहगड गाठलं.